स्वराज्य मराठी न्यूज, आपल्या हक्काचं व्यासपीठ. तो अनेक वर्षाचा प्रश्न, प्रलंबित प्रश्न सोडवण्याचं काम आपल्या सर्वांचे नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. त्या संदर्भात आपल्या सर्वांना माहिती देण्यासाठी आज या पत्रकार परिषदेचं आयोजन केले. सर्वप्रथम आमच्या सर्वांच्याच वतीनं, आष्टा शहर विकास आघाडीच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आदरणीय नगराध्यक्ष विशाल भाऊ आपल्याला या संदर्भात माहिती देतील. 469 या परिसरातील नगरसेवक विजयनाना मोरे, अमर शेळके, त्याच पद्धतीनं गटनेते जिंदाराव पाटील, नगरसेवक नातू मजार, नगरसेवक राजाराम पाटील, लागताई खोत, तेजस्वी बोंडे, वीरभक्त मॅडम, हे सर्वजण आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला माहिती देतो आहे की 469चा प्रश्न अनेक वर्ष हा वर्ग 2 जमीन असल्यामुळं त्या ठिकाणचे बँकेचे कर्ज म्हणा त्यांच्या नावावर होणे ही प्रक्रिया होत नव्हती. परंतु जयंत पाटील साहेबांच्या सातत्यानं पाठपुराव्यामुळं हा प्रश्न निकाली झालेला आहे. आणि या जी आर अलीकडच्या 2026 हा जी आर झाला. आणि या जी आरमध्ये ज्यांचा रेडी नेकनर ज्या वेळेला खरेदी झाली त्यावेळेचा रेडी रेकनर धरून 75% रक्कम त्या मालकानं त्यावेळेच्या रेडी रेकनरप्रमाणे भरली तर हा त्यांचा प्लॉट हा वर्ग 2 मधून 1 मध्ये होणार आहे. याबद्दल विलासराव शिंदे साहेबांनी सुद्धा सातत्यानं या ठिकाणी मार्गदर्शन त्यांच्या हयातीमध्ये केलं. आणि जयंतराव पाटील साहेबांनी या ठिकाणी लक्ष घातल्यामुळं हा प्रयत्न यशस्वी झाला. आणि या बाबतीमध्ये विरोधक आता याचं श्रेय घेऊ पाहतात, परंतु जनतेला तिथल्या माहीत आहे की हा प्रश्न कोणी मार्गी लावला. हा जयंतराव पाटील साहेबांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागलेला आहे. त्याबद्दल त्यांचा आम्ही अभिनंदनाचा ठराव आज नगरपालिकेच्या मीटिंगमध्ये आम्ही घेतो. अनेक गोष्टी अनेक जण बोलत आहेत, पण त्याच्या बाबतीमध्ये खरी वस्तुस्थिती काय आहे हे आपल्या सर्वांच्या निदर्शनास आणणं हे आमच्या सर्वांचं आणि आष्टा शहर विकास आघाडीचं काम आहे. गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेला हा प्रश्न आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, आदरणीय स्वर्गीय विलासरावजी शिंदे साहेब असतील यांनी वारंवार या प्रश्नाच्या बाबतीमध्ये पाठपुरावा केला. मग प्रांत ऑफिस असेल, कलेक्टर ऑफिस असेल, राज्य शासनाच्या पातळीवर मंत्रालयामध्ये असेल, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की 469 बाधित लोकांची आणि आपल्या सर्वांचीच अशी प्रयत्न आपल्या होते की जो काही दंड आहे तो माफ होऊन किंवा कमीत कमी दंड आकारणे होऊन हा प्रश्न सुटावा अशी आपल्या सर्वांची इच्छा असल्यामुळं अनेक वर्ष या बाबतीमध्ये निरनिराळ्या स्तरावर चर्चा आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून, आदरणीय स्वर्गीय विलासरावजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून झाल्या. आदरणीय जयंत पाटील साहेब पालकमंत्री होते त्यावेळेला सुद्धा नागेश पाटील आपले प्रांत होते आणि हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं त्या 469 मधल्या बाधित लोकांचा एक कॅम्प सुद्धा दत्त वसाहतमध्ये त्या काळामध्ये घर टू घर सर्वे करून त्या विषय मार्गी लावायचा प्रयत्न झाला होता. आणि आता सुद्धा ज्या काय अनेक गोष्टी अनेक जण सांगतात त्या बाबतीमध्ये आपल्याला खरी वस्तुस्थिती कळणं हे महत्वाचं आहे. दिनांक 24/3/2026 जयंत पाटील साहेबांनी महसूल मंत्र्यांना पत्र लिहून ज्या आपल्या वाळवे तालुक्यातल्या प्रामुख्यानं 10 निरनिराळे प्रश्न महसूलच्या बाबतीमध्ये हे करत असताना त्यामध्ये 8 नंबरला मौजे आष्टा तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील सर्वे नंबर 4, 6 व 9 येथील गांधीनगर, दत्त वसाहत व साईनगर या भागातील मिळकतीचा शर्तभंग नियमानुकूल करणे याकरिता शासन स्तरावर उचित कार्यवाही करावी हे पत्र आता आम्ही आपल्याला दिले. हे दिनांक 24 मार्चला जयंत पाटील साहेबांनी हे पत्र महसूल मंत्र्यांना दिलं होतं. या पत्रावर महसूल मंत्र्यांनी सुद्धा शेरा बावनकुळे साहेबांनी मारून या बाबतीत मीटिंग कॉल करावी असं सांगितलं होतं. या पत्राला अनुसरूनच 10 एप्रिल 2026 महसूल मंत्र्यांचं दालन क्रमांक 105 विस्तारित इमारत, पहिला मजला, मंत्रालय, मुंबई 32 या ठिकाणी महसूल मंत्र्यांनी बैठक बोलवली
याचं सुद्धा निमंत्रण हे पत्र तुम्हाला आम्ही आत्ता इथं दिलेलं आहे. याच्या सुद्धा निमंत्रिताच्या यादीमध्ये माननीय आमदार श्री जयंत पाटील साहेब माजी मंत्री साहेबांच्या विनंतीला अनुसरून साहेबांच्या उपस्थितीत या बैठकीचं हे केलं होतं. आणि ही बैठक परत जी झाली 21/4 त्याच्यामध्ये सुद्धा स्वतंत्र पत्र 4/9 जयंत पाटील साहेबांनी महसूल मंत्र्यांना दिलेलं आहे. प्रति मान्य नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब मंत्री महसूल महाराष्ट्र राज्य विषय आष्टा जिल्हा सांगली येथील सिटी सर्वे क्रमांक 4/9 मधील जमिनीवरील जुन्या शर्ती विरुद्ध व्यवहार ही नोंद रद्द करण्याबाबत व नागरिकांना दिलासा देण्याबाबत हे सुद्धा पत्र आम्ही आपल्याला आत्ता दिलेलं आहे. आणि ह्या पत्राला अनुसरूनच हा पुढचा जो GR आपला आहे हा निघालेला आहे. आणि या GRच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याचं कामी आदरणीय जयंत पाटील साहेबांनी जो पाठपुरावा केला त्याचा कागदोपत्री पुरावा आज या निमित्तानं आम्ही आपल्या समोर देतोय. त्यामुळे कोण काही जरी म्हणत असलं तरी गेल्या अनेक वर्षापासून सातत्यपूर्ण प्रयत्न हा प्रश्न सोडवण्याच्या माध्यमासाठी आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, आदरणीय स्वर्गीय विलासरावजी शिंदे साहेब असतील यांनी प्रामुख्यानं 4/9 मधल्या बाधित लोकांना घेऊन निरनिराळ्या शासन स्तरावर तहसीलदार कार्यालय असेल, प्रांत कार्यालय असेल, मंत्रालय असेल आणि जिल्हाधिकारी कार्यालय आणि मंत्रालय अशा वेगवेगळ्या स्तरावर सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळंच हा प्रश्न सुटलेला आहे. आणि त्या निमित्तानं आजच्या काउन्सिल मीटिंगमध्ये सुद्धा आदरणीय नगराध्यक्षांनी सांगितल्या पद्धतीनं आदरणीय जयंत पाटील साहेबांचा अभिनंदनाचा ठराव आम्ही घेणार आहोत. शासनाच्या विषयीबद्दल बोलायचं म्हणलं तर विरोधकांनी काय केलंय, पोस्टरबाजी करणे, बॅनरबाजी करणे हा विरोधकांचा पहिल्यापासून आहे. पण मला विरोधकांना एकच सांगायचं आहे, ह्याच्या अगोदर तुम्ही श्रेय लाटलंसा बॅनरबाजी करणे किंवा पोस्टरबाजी लावणे. जनता सुज्ञ नाही, जनतेनं त्यांना स्वीकारलेलं नाही. त्याचं कारण असं आहे की जनतेला माहीत आहे की पोस्टरबाजी लावून किंवा बॅनर लावून काय कुठं जनतेला समजत आहे की कुणी काम केले कुणी नाही. शासनाच्या विषयावर बोलायचं म्हणलं तर नाना असतील, मी असेल, इलेक्शन झालं, निवडणुकीचा काळ निवडून आल्यानंतरच्या कालावधीनंतर नाना, आम्ही दत्तात्रय शिंदे सर होते, रोहित जाधव होते, नंतर तुम्हाला सांगतो मेहते सर होते, मुकुंद दादा होते, समीर गायकवाड होते, यांच्यासोबत आम्ही बावनकुळे साहेबांची मिटिंग लावली साहेबांनी. त्यावेळेस मिटिंगमध्ये बावनकुळे साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला. त्यावेळेस फोन करून तिथून पुढे झालेला हा जी प्रक्रिया आहे, हा जो प्रश्न मिटला आहे फक्त आणि फक्त जयंत पाटील साहेबांच्यामुळे मिटलेला आहे. उगाच कोणी बॅनरबाजी पोस्टरबाजी लावायचं जनतेने तुम्हाला स्वीकारलं नाही. ह्याच्या अगोदर आष्टा फक्त बॅनरबाजी बघत होता, हिथं बोर्ड तिथं बोर्ड हेच केलं ह्याच्या अगोदर. हिथनं पुढं करून पण काही त्याचा उपयोग होणार नाही. जनता सुज्ञ नाही, जनतेनं चांगल्या लोकांना निवडून दिलंय, त्या पद्धतीनं काम चालू आहे. त्यामुळे कुणी श्रेय घेणे किंवा काय असला भाग करू नये. बोर्ड लावून जनतेला काय नसते, जनतेला कळतंय की आता कोण आहे काय नाही, जनतेने स्वीकारलं ना. प्रशासक काळामध्ये ह्यातले कोण लोक येत होते त्यावेळेस तुम्ही आत बसत होता, आता तुम्ही बाहेर बसासाठी जागा भांडून घेतल्या. ह्याच्यानंतर जरा तुमचं तुम्ही बाबांनो बघा की जनता कुणाच्या पाठीमागं आहे, जनतेनं कुणाला निवडून दिलंय. श्रेयवाद कुणी याचा घेऊन कुणीही श्रेय घेऊन याचं फक्त श्रेय जात आहे आष्टा शहर विकासाच्या माध्यमातून आमदार जयंत पाटील साहेबांना जाते आणि शिंदे साहेबांनी याच्या अगोदर प्रयत्न केले. एवढंच मला सांगायचं आहे.